मी दीदीसाठी पौष्टिक असा नाश्ता बनवत आहे। त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर सारा लसूण घातला आणि भरपूर जिरं घालून घेतलं। ते सगळं काही बारीक केलं आधी आणि त्यानंतर इथं भिजवलेले मूग आणि हरभरे हे 2 घेतले आणि मस्त असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक हे वाटण तयार करून घेतलं। हे वाटण अगदी बारीक करायचंय आपल्याला, म्हणजे हे परफेक्ट होतं। हे पहा असं। तर आता 2 पाटमध्ये मी सगळं वाटण चांगलं काढून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेतेय। आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत। चवीपुरतं मीठ घालून घेतलं, त्यानंतर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे बॅटर आपल्याला डोसे बनवतो त्या प्रमाणात आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। आपण ह्या बॅटरचे डोसे पण करू शकतो आणि आप्पे पण करू शकतो। तर आता याच्यात मी थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली। तांदळाचं पीठ आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी हे घालून घ्यायचंय आणि आपल्याला जे बनवायचंय ते बनवायचं। डोसे जर बनवायचे असेल तर पातळ थोडंसं पीठ ठेवावं लागतं आणि आप्पे बनवायचे म्हटलं ते थोडंसं पीठ घट्ट ठेवावं लागतं। तर आता मी इथं डोसे बनवणार आहे, त्याच्यामुळे पीठ थोडंसं माझं पातळच आहे। तर मस्त असा तवा गरम करून घ्यायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि जास्त पौष्टिक बनवायचं म्हटलं की तूप घालायचं आणि तूप जर नसेल आवडत तर तेल पण वापरू शकता, परंतु मी तूप वापरले आणि मस्त असा भिजवलेले मूग आणि हरभऱ्याचा डोसा मी इथं तयार केलाय। ह्या डोशाबरोबर आपण कुठलीही चटणी खाऊ शकतो। साधी पुदिन्याची चटणी असली तरी पण चालेल आणि दही असलं तरी पण चालेल। हॅलो, नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। चाललोय आम्ही दवाखान्यामध्ये, दीदीला घेऊन जायचंय सोनोग्राफीला, त्याच्यामुळे आम्ही चाललोय दवाखान्यात। आणि पण माझं पण आताचं काम आहे, थोडंसं राहिलं तेवढं करून यायचंय। आमची गाडी पण काढली, लाव पटकन खूप लाव। तर इथे साहेब म्हणत होते मी एसटीला ओव्हरटेकच करून देणार नाही, परंतु त्यांनी आम्हाला ओव्हरटेक करून गेले पुढं। आभाळ भरपूर आले, पाऊस येण्याची पण शक्यता आहे, पण आता सध्या ऊन चांगलं कडक पडलेलं आहे। तर पाहिलोय आम्ही हॉस्पिटलमध्ये। तर आता ही माझ्या हॉस्पिटलमध्ये आलोत, मला दातांचं थोडंसं करून घ्यायचं होतं, त्यासाठी मी आतमध्ये गेल्यानंतर स्वप्नीला आले होते दीदीला घ्यायला। ते गेले तिला दवाखान्यात सोनोग्राफीला घेऊन आणि त्यानंतर माझं पण काम झालं, लवकरच झालं काम। आणि आता आम्हाला मोबाईलचे कव्हर वगैरे टाकायचे होते, त्याच्यामुळे आम्ही आलो ह्या मोबाईल शॉपीमध्ये। मोबाईलचा कव्हर घेतला, स्क्रीन गार्ड टाकून घेतलं, त्यानंतर कारमध्ये ठेवायचं स्टँड पण घेतलं। अशी बरीच काही खरेदी केली आणि त्यानंतर थोडीशी भूक लागली होती बबलूला पण, त्यामुळे मग थोडासा नाश्ता केला। नाश्त्यामध्ये मस्त अर्धा बबलूने आणि पावभाजी घेतली आणि साहेबांनी घेतला पुलाव। त्यांना पावभाजी नको म्हटले मला। थोडासा नाश्ता झाला, त्याच्यानंतर मग कॉफी घेतली। मस्त अशी कॉफी होती, कडक कॉफी होती, परंतु या दोघांना पण कॉफी आवडली नाही। नाश्ता केला, त्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्ट मध्ये। आलो आम्ही डीमार्ट मध्ये, भरपूर अशी गर्दी होती। आम्हाला आज काहीच नाही, फक्त ड्रायफ्रुट्स घ्यायचे होते, त्यासाठी आलो होतो आम्ही। इथले ड्रायफ्रुट्स ना फ्रेश असतात, जाळी किडे काही लागलेलं नसतात, खवट पण लागत नाहीत,
सगळे ड्रायफ्रूट चांगले असतात, त्यासाठी आम्ही ड्रायफ्रूटची खरेदी इथंच करीत असतो आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याला स्वस्त पण मिळतात. त्याच्यासाठी आम्ही ही ड्रायफ्रूट खरेदी सगळी DMart मध्ये करत असतो. तर पहा, आम्ही गेलो त्यावेळेस गर्दी कमी होती आणि आता संध्याकाळची वेळेस फुल गर्दी झालेली होती. DMartची खरेदी झालो, त्यानंतर आलो दीदीच्या घरी. दीदीच्या घरी पण जास्त वेळ थांबलो नाही, चहा पाणी घेतलं आणि मग निघालो. कुठं नगरच्या बाहेर निघलो आणि आम्हाला भरपूर पाऊस लागला. त्यानंतर आम्ही आमच्या गावात आलो. इथे पण भरपूर पाऊस झालेला होता. हे पाणी ह्या पुलावरून तर किती वेळा पाणी गेले ह्या पावसात सांगताच यायचं नाही. भरपूर पाणी येत होतं वरून, एवढा पाऊस झालेला होता. तर चला, रात्री आलो आम्ही नगरवरून. खूप उशीर झाला होता, 9:30 वाजले होते. मला आल्यावर स्वयंपाक पण करायचा होता आणि पाऊस पण भरपूर चाललेला होता. तुम्हाला पाणी दाखवलंच मी. पाऊस होऊन गेलेला होता, पण आम्ही घरी आल्यानंतर परत पण पाऊस चालू झाला. स्वयंपाकामध्ये मी जास्त काहीच नाही केलं, फक्त खिचडी लावली, म्हणजे खिचडी भात केला आणि सगळ्यांनी आम्ही तोच खाल्ला. हा दिवस आहे दुसरा. तर आता मी DMartवरून सामान आणलं आहे थोडंसं, ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. जेवढं माझं सामान संपलेलं होतं तेवढं आणलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायफ्रूट्स सगळे संपलेले होते, म्हणून मग खास त्यासाठीच गेलो होतो. दीदीचं पण डॉक्टरचं काम होतं, ते पण होतं, माझं पण होतं आणि त्यात मग DMartचं पण काम करून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदाम. ह्या कंपनीचे बदाम ना खायला खूप छान लागतात. आता बरेच दिवस झाले आम्ही हेच खातो. नटराज कंपनी आहे, खायला खूप छान लागतात हे बदाम. म्हणजे जास्त दिवसाचे नसतात, हे फ्रेश असतात, खवट वगैरे काहीच होत नाहीत हे. त्याच्यामुळे हे बदाम आम्ही नटराजचेच आणले. त्यानंतर पिस्ता पण नटराजचाच आणला. हा पण खायला चांगला लागतो. थोडंसं मिठात फ्राय केलेला आहे तो, त्याच्यामुळे चव त्याला जास्त चांगली येते. आणि मनुके हे DMartचंच पॅकिंग आहे, मग DMartचेच आणले. हे पण खायला छान लागतात. त्यानंतर अंजीर आणि ही आहे काळी खजूर. उलटं दिसते, परंतु ही काळी खजूर आहे. त्यानंतर काळे मनुके. काळी खजूर, काळे मनुके दीदीला खायला सांगितलेत ना रक्तवाढीसाठी, त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात आणलेत. हे आहेत प्रुन्स, ह्याने पण रक्त जास्त वाढतं, हे पण आणले तिच्यासाठी. त्यानंतर सीड्स आणलेत मी, हे वॉटर सीड्स आहेत. आणि हे पंपकिन सीड्स आहेत, म्हणजे भोपळ्याच्या बिया येतं. ह्या पण खायला चांगल्या असतात, आपल्या रक्ताचे शुद्धीकरण करतात ह्या. आता मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहे, त्यासाठी हे आणलं आहे सगळं, त्यामध्ये टाकणार आहे ते सीड्स मी. हे आहे भांड्याचं लिक्विड. हे लिक्विड मागच्या वेळेस मी आणलं होतं, खूप छान आहे. भांडे पण चांगले निघतात म्हणून हे पण घेऊन आले 1 पॅकेट. आणि 1 महिना बरोबर मला एवढं लिक्विड जातं. त्यानंतर म्हणजे खास दिवाळीची खरेदी, फक्त मोती साबण, बाकीचं काहीच नाही आणलं, फक्त मोती साबण आणलं आहे. दिवाळीचं पाहू म्हटलं आता. नंतर किसनी माझी खराब झाली, त्याच्यामुळे ही एक किसनी मी एक आणली आहे, छान आहे. आणि हे साल काढायचं, ते माझं खराब झालं ते पहिलं होतं ते, त्याच्यामुळे आता हे आणलं आहे मी. हे पण छान आहे, वापरलं नाही अजून, पण छान दिसते. त्यानंतर कपडे वाळवायची दोरी, ही पण आणली आहे. खाली झाडं भरपूर आहेत आपले ना, त्यामुळे ना कपडेच वाळत नाही आहेत. त्याच्यामुळे आता वरती ही दोरी बांधणार आहे आणि वरती कपडे वाळवणार आहे. कारण कसं आता पाऊस पण भरपूर येतो आणि कपडे पण चांगले वाळत नाहीत. चांगलं ऊन लागलं म्हणजे कपडे वाळतात, खाली चांगलं ऊन लागत नाही, त्यामुळे कपडे पण चांगले वाळत नाहीत. ही चाळण एक आणली आहे, हे पहा.
त्यानंतर आणले ब्रश. दीदीला ब्रश पाहिजे होता, मग आम्हाला सगळ्यांनाच ब्रश आणले. ओरल-बीचे ब्रश येतं, छान येतं. आणि ही एक अजून दिवाळीची खरेदी, त्या पण त्या मला भेटल्या दिवाळीच्या, त्याच्यामुळे मी त्या पण आणल्या. कारण एकदा लावले ना खूप वेळ जळतात ह्या, जवळजवळ 3-3 तास जळतात. मागच्या दिवाळीला मी लावल्या होत्या, त्याच्यामुळे मी मागं पण एक पॅकेट आणून ठेवलं आहे आणि आता परत एक आणले. कारण जेवढे दिवाळीला दिवे लावू तेवढं चांगलं असतं. आणि एक चॉपर आणले मस्त. हे पास माझं पहिलं चॉपर होतं, ते पण खराब झालं होतं, म्हणून मग मी हे एक चॉपर आणलं. आणि ते जरा ना असं ओढायचं होतं, त्यामुळे ते काही लई हेच नव्हतं. हे फक्त आता असं आहे, मस्त आहे. म्हणजे कांदा, कोबी, आपल्याला कोणत्या पण भाज्या कट करायच्या म्हटलं की हे अगदी पटकन कामाला येतं. दीदीला क्रीम पाहिजे होती, ती एक आणली आहे. बॉडीवॉशची क्रीम आहे ही नेव्हियाची, तिने ही घेतली तिच्यासाठी. आणि सगळ्यात शेवट म्हणजे हे एक आणले. हे कशासाठी आणले तर मला तेलाची किटली वगैरे आपले किचनसाठी आणले. हे तेलाच्या किटली, जी आपली बॉटल असते ते काय होतं, सगळं तेलकट होतं. आणि मी तिथं काय ठेवलेलं आहे, साडीचा आपला पुठ्ठा असतो ना तो ठेवलेला आहे, तो सारखा तेलकट होतो. त्याच्यामुळे आता त्याच्यासाठी हे आणले. 8 दिवसांनी आपण धुवून टाकले की मग हे स्वच्छ होऊन जाणार. तर कालची खरेदी एवढीच होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायफ्रूटची खरेदी होती, त्यासाठी गेलो होतो आम्ही. त्यामुळे आता एवढंच आणलं आहे. दिवाळीची खरेदी अजून बाकी आहे, पाहूया परत एकदा कधी गेलं की दिवाळीची खरेदी करून घेऊ. तिची तारीख पण जवळ आली, त्याच्यामुळे आता पाहूया, जसं होईल तसं करू. तर चला, इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच्या कशांच्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.